नमस्कार, मी अमृता आकाश. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत. आज आपण मिशन इंजिनिअरिंग ऍडमिशन याविषयी माहिती घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्या सोबत आहेत रुची नशलानी मॅडम. मॅडम, कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार. विषयाला आपण सुरुवात करूयात. त्याआधी आपण रुची मॅडमची ओळख करून घेऊया. पिनॅकल इंजिनिअरिंग क्लासेसच्या रुची मॅडम या डायरेक्टर आहेत. त्यांच्या शिक्षणाविषयी सांगायचं झालं तर त्या स्वतः एक इंजिनियर आहेत. त्यांनी BE आणि ME केलंय. त्याचप्रमाणे रुची मॅडम या मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये टॉपर होत्या आणि त्या गोल्ड मेडलिस्ट सुद्धा आहेत. 2009 मध्ये कल्याणमधून पिनॅकल इंजिनिअरिंग क्लासेसचा श्री गणेशा करून पुढे जाऊन नेरूळ, ठाणे आणि डोंबिवलीमध्ये त्यांनी ब्रांचेस चालू केल्यात. या प्रवासामध्ये चांगले फॅकल्टीज मिळत गेले आणि त्यामुळेच इतर ठिकाणी ब्रांचेस देखील त्यांनी चालू केल्या. आज त्यांच्या सोबत 20-22 वर्षांचा अनुभव असलेले उत्तम शिक्षक देखील आहेत, जे स्वतः इंजिनिअरिंगची पदवी घेऊन शिक्षण क्षेत्रात त्यांच्याबरोबर जोडले गेलेत. अजून एक विशेष गोष्ट सांगायची झाली तर यावर्षी पिनॅकल इंजिनिअरिंग क्लासेसला 15 वर्ष पूर्ण झालेत. पिनॅकल इंजिनिअरिंग क्लासेसला IGA तर्फे कोचिंग इन्स्टिट्यूट ऑफ द इयर 2023 या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले. त्यासोबत रुची मॅडम यांना इंजिनिअरिंग कोचिंग क्षेत्रात बेस्ट एंटरप्रेन्योर ऑफ 2023-24 या पुरस्कारानं देखील सन्मानित करण्यात आले. तर आतापर्यंत गेल्या 15 वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात तुम्ही कार्यरत आहात आणि अनेक विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम तुम्ही केलंय. इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेस याबद्दल विद्यार्थ्यांना खूप सारे प्रश्न असतात, तर ही प्रोसेस नेमकी कशी असते याबद्दल आम्हाला काय सांगाल? आता 12thचा एक्झाम झालेला आहे, CT एक्झाम पण जस्ट झालेली आहे. अँड इंजिनिअरिंगमध्ये जे ॲडमिशन प्रोसेस आहे ते 2 प्रकारचे असतात. वन इज ऑनलाईन अँड सेकंड इज ऑफलाईन ॲडमिशन प्रोसेस. जे ऑनलाईन ॲडमिशन प्रोसेस आहे त्याला आपण कॅप म्हणतात. कॅप इज सेंट्रलाइज्ड ॲडमिशन प्रोसेस. त्याला सेंट्रलाइज कशासाठी म्हणतात? कारण की तुम्ही एका फॉर्ममध्ये पूर्ण महाराष्ट्रामधले 328 इंजिनिअरिंग कॉलेजेस जे आहे त्याच्यात अप्लाय करू शकतात. जी कॅप प्रोसेस आहे तिथे 80% सीट असतात प्रत्येक कॉलेजची अँड इन्स्टिट्यूट कोटा ॲडमिशनमध्ये 20% सीट असतात. तुम्हाला जे पण कास्ट बेनिफिट, फीस वेवर बेनिफिट्स, जे पण स्कॉलरशिप पाहिजे ते सगळ्या फक्त ऑनलाईन ॲडमिशन प्रोसेसमध्येच पॉसिबल आहे. अगदीच. मात्र ज्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग करायची आहे त्यांनी ते ठरवलंय, अशा विद्यार्थ्यांना मग तुम्ही स्वतः कशा पद्धतीने मार्गदर्शन करता? इंजीनियरिंग एडमिशन्स के लिए देर आर 2 थिंग्स विच आर वेरी इंपॉर्टंट. वन इज करेक्ट कॉलेज सिलेक्शन अँड सेकंड इज करेक्ट ब्रांच सिलेक्शन. तर आम्ही पिनॅकल इंजिनिअरिंग क्लासेसमध्ये फ्री सेमिनार्स घेतो पेरेंट्ससाठी आणि स्टुडंटसाठी आणि त्या सेमिनारमध्ये आम्ही फक्त कॉलेज सिलेक्शन कसं करायचं तशी काउन्सिलिंग करतो. कॉलेज सिलेक्शनसाठी भरपूर पॅरामीटर असतात. फीस किती आहे कॉलेजची, डिस्टन्स किती आहे घरापासून, ते सगळ्या पॅरामीटर्स कन्सिडर करून एक चांगलं कॉलेज कसं सिलेक्ट करायचं त्याचं मार्गदर्शन आम्ही स्टुडंटला देतो. दुसरी मेन इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे ब्रांच सिलेक्शन कसं झालं पाहिजे. आता ब्रांच सिलेक्शन डिपेंड्स ऑन व्हेरियस पॅरामीटर्स लाईक व्हॉट इज द इंटरेस्ट ऑफ द स्टुडंट, व्हॉट इज द फ्युचर स्कोप ऑफ द ब्रांच, त्याचं पोटेन्शियल काय, त्याचा इंटरेस्ट काय, त्या सगळ्या गोष्टीवरून आम्ही स्टुडंटला एक अप्रोप्रिएट ब्रांच स्वतःसाठी कसं डिसाईड करायचं त्याची पूर्ण काउन्सिलिंग त्या सेमिनारमध्ये करतो. त्याच्या व्यतिरिक्त या इंजिनिअरिंग ॲडमिशन्सच्या सेमिनारमध्ये आम्ही त्यांना पूर्ण कॅप प्रोसेस, सेंट्रलाइज्ड ॲडमिशन प्रोसेसचे जे स्टेप्स आहे, त्याच्यात 3 राऊंड्स आहेत, त्या राऊंड्स कसं प्ले करायचं ते सगळ्या गोष्टीवरती हायलाइट आम्ही त्या सेमिनारमध्ये करतो. अगदीच. विद्यार्थ्यांना कशा पद्धतीनं मार्गदर्शन होतं हे तर तुम्ही सांगितलं. मात्र अनेक विद्यार्थी असे देखील असतात की ब्रँच फिक्स झाल्यानंतर ऑनलाईन प्रोसेस देखील काही आहे का ॲडमिशनची, याबद्दलही मुलांना खूप प्रश्न पडतात, तर काय सांगा? आता ही जी ऑनलाईन ॲडमिशन प्रोसेस आहे कॅप, दिस विल स्टार्ट इमिजिएटली आफ्टर युअर CT रिझल्ट. ही प्रोसेस कम्प्लिटली ऑनलाईन असते आणि याच्यात 6 स्टेप्स आहे. त्यात फर्स्ट स्टेप आहे की तुम्हाला ऑनलाईन ॲडमिशन फॉर्म भरायचं आहे, ॲप्लिकेशन फॉर्म भरायचं आहे. त्यात तुमचे जे बेसिक डिटेल्स आहेत, तुमचे 10वीचे मार्क, 12वीचे मार्क्स, CTचे मार्क्स, जे तुम्ही एंट्रन्स एक्झाम्स दिले त्याचे मार्क्स टाकायचे. त्याच्यानंतर तुम्हाला सगळे डॉक्युमेंट स्कॅन करून अपलोड करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एक मेरिट रँक मिळणार, त्याला आपण स्टेट मेरिट रँक असं म्हणतो. त्या मेरिट रँकच्या नंतर जी गोष्ट आहे ती सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे आणि दॅट इज हाऊ टू फिल द ऑप्शन फॉर्म.
आता ऑप्शन फॉर्म मीन्स लिस्ट ऑफ कॉलेजेस दॅट यू हॅव टू सबमिट अकॉर्डिंग टू युअर इंटरेस्ट, अकॉर्डिंग टू युअर चॉईस. तर त्या ऑप्शन फॉर्म कसा भरायचा त्याचा आमच्याकडे भरपूर ट्रिक्स आहे जे आम्ही आमच्या सेमिनारमध्ये स्टुडंट्सला किंवा पेरेंट्सला सांगतात. आणि आई ऑलवेज टेल माई स्टूडेंट्स कि आपका एडमिशन देर आर 3 थिंग्स जिसके ऊपर वो डिपेंड करता है. वन इज गुड स्कोर, second is lot of awareness, and third very very important point is patience. कारण की ही जी ऑनलाईन ऍडमिशन प्रोसेस आहे दिस विल गो अप टू से 2.5 months. तर तुमच्यात भरपूर पेशन्स असणं खूप जास्त गरजेचं आहे. अगदीच. तर आत्ताच रुची मॅडम यांनी सांगितल्याप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग करायची आणि त्यांना ऑनलाईन प्रोसेस बद्दल देखील माहिती हवी आणि त्याचबरोबर जे सेमिनार होणार आहे त्या सेमिनारमध्ये देखील विद्यार्थ्यांना यायचं असेल तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय, या नंबरवर संपर्क साधून तुम्ही रजिस्टर करू शकता. जसं तुम्ही आता ऑनलाईन ऍडमिशन बद्दल देखील सांगितलं, यानंतर 12th ची जी एक्झाम आहे आणि इंजिनिअरिंगची जी एक्झाम आहे यामध्ये नेमका काय फरक आहे? ओके, जी 12th ची एक्झाम आहे दॅट इज सी द मेन एम ऑफ रायटिंग 12th एक्झाम किंवा जे एंट्रन्स एक्झाम आहे इज टू गेट अ गुड स्कोर सो दॅट आय शुड गेट अ गुड इंजिनिअरिंग कॉलेज. सो दॅट इज कम्प्लिटली स्कोर ओरिएंटेड, दॅट इज कम्प्लिटली थिअरी बेस्ड स्टडीज. इंजिनिअरिंग मध्ये टोटली डिफरंट. इंजिनिअरिंग मध्ये तुम्ही अभ्यास करतात सो दॅट यू कॅन अप्लाय दोज नॉलेज प्रॅक्टिकली इन युअर वर्क, इन युअर प्रोफेशन फर्दर. त्यामुळे इंजिनिअरिंग मध्ये खूप ॲप्लिकेशन बेस्ड स्टडीज आहे अँड इट इज कम्प्लिटली प्रॅक्टिकल बेस्ड कॉन्सेप्ट जे तुम्ही इथे शिकतात. अँड सेकंड व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट जे मी नेहमी माझ्या स्टुडंट्सला सांगते इज 12th स्टँडर्ड किंवा तुमची जी CET JEE ची एक्झाम्स तुम्ही दिलेली आहे ते सगळे लॉंग टर्म गोल्स असतात. यू ऑलमोस्ट स्टडी फॉर 2 years अँड यू हॅव अ लॉंग टर्म गोल ऑफ गेटिंग गुड स्कोर इन युअर एंट्रन्स एक्झाम. आमच्या इंजिनिअरिंगमध्ये वी हॅव शॉर्ट टर्म गोल्स. You have 5 subjects, you study them for 6 months, you write exams, those 5 subjects are done, and then you take up new 5 subjects. तसा in 4 years you study 40 subjects. So you have short term goals आणि मला असं वाटतं की short term goals students साठी खूप easy असते achieve करणं as compared to a 2 years long term project. So that is I think one major difference between 12th and your engineering. अगदीच. आणि इंजिनिअरिंगच्या खरं तर आपल्या आजूबाजूला इतर देखील इन्स्टिट्यूट असतात. बऱ्याच ठिकाणी इंजिनिअरिंगचे आपण क्लासेस बघतो, तरीही विद्यार्थी आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये आकर्षित का होतात आणि त्यांचा पहिला चॉईस हा पिनॅकल इन्स्टिट्यूटच असतो, तो नेमका का? Amruta, this is because we are completely focusing on giving coaching to the students right from the base. We believe in mastering of the basics. So आमची जे academic calendars आहे ते planned आहे. आमचे जे faculties आहे ते खूप dedicated and 24/7 available for students आहे. And students look up to their faculties as their mentor because there is complete handholding that my teaching team does for my students. They are themselves university rankers, toppers. So they work as a motivation for our students. So that is I think one reason की students आमच्याकडे पिनॅकलकडे खूप जास्त आकर्षित होतात. अगदीच. मात्र अनेक विद्यार्थ्यांना याचं देखील टेन्शन असतं की इंजिनिअरिंग करायची आहे, हे ठरवलंय, ब्रँच देखील सिलेक्ट केली आहे, मात्र त्यानंतर आयुष्यातले 4 वर्ष घालवल्यानंतर मला जॉब लागेल का आणि मग पुढे माझं करिअर कसं होईल? तर जेव्हा विद्यार्थ्यांना असं टेन्शन येतं तेव्हा तुम्ही त्यांना काय सल्ला देतात? दिस इज लाईक द मोस्ट कॉमन क्वेश्चन जे आम्हाला आमचे पण स्टुडंट्स किंवा पेरेंट्स विचारतात की आम्हाला इंजिनिअरिंग नंतर जॉब लागणार की नाही. मी त्यांना सरळ हेच उत्तर देते की फक्त इंजिनिअरिंगची डिग्री असली तर जॉब लागत नाही. तुम्हाला इंजिनिअरिंग झाल्यानंतर स्किल सेट आहे की नाही हे खूप गरजेचं आहे. इट प्लेज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट रोल. तर यू हॅव टू मेक शुअर दॅट अलॉंग विथ द इंजिनिअरिंग डिग्री सर्टिफिकेट तुमच्याकडे स्किल सेट आहे विच मेक्स यू इंडस्ट्री रेडी, विच मेक्स यू जॉब रेडी. अँड त्याच्यासाठी पिनॅकलमध्ये आम्ही वी हॅव अ फिक्स प्लॅन right from first year. We mold our students so that by the time they are in their final year of engineering, their profile is ready, their skill set is ready. Right from second year, we make them do टेक्निकल कोर्सेस. आमच्याकडे आमची ही स्पेशालिटी आहे की अपार्ट फ्रॉम इंजिनिअरिंग आमचे भरपूर टेक्निकल कोर्सेस आहे जे इंडस्ट्री सर्टिफाईड आहे.
त्यांचे जे ट्रेनर्स आहे दे आर फ्रॉम इंडस्ट्री 20-25 वर्षाचा त्यांचा एक्सपिरियन्स आहे. अँड सो वी हॅव फुल स्टॅक जावा, फुल स्टॅक पायथन, जँगो, सिक्वेल अशी भरपूर लँग्वेजेस जे आपल्या सिलेबसमध्ये नाहीये पण इंडस्ट्रीसाठी हे इम्पॉर्टंट आहे, गरजेचं आहे. त्याची फार ट्रेनिंग आम्ही आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये देतो. अँड फक्त ट्रेनिंगच नाही, याच्यासोबत इंडस्ट्री सर्टिफिकेशन, याच्यासोबत इंटर्नशिप अँड लाईव्ह प्रोजेक्ट मेड बाय स्टुडंट्स. सो जर स्टुडंट्स हे सगळं करणार, ऑब्व्हियसली फायनल इयर मध्ये त्याच्याकडे खूप छान प्रोफाईल ऑलरेडी रेडी आहे आणि अशा स्टुडंट्सला 100% प्लेसमेंट मिळणारच. तर ज्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग करायचंय मात्र त्यानंतर जॉब लागेल की नाही याची काळजी आहे, तर अशा विद्यार्थ्यांनी टेन्शन घेण्याचं कारण नाहीये. या इन्स्टिट्यूटमध्ये आल्यानंतर इंजिनिअरिंग सोबतच पुढे जॉब कसे मिळवायचे याबद्दल देखील तुम्हाला मार्गदर्शन दिलं जातं. आणि याचबद्दल जर तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय, या नंबरवर संपर्क साधून तुम्ही ऍडमिशन प्रोसेस बद्दल रुची मॅडम यांच्याकडून अधिक माहिती घेऊ शकता. तर आपल्या क्लासेसमध्ये जे विद्यार्थी येतात तर जे शिकवणारे स्टुडंट आहेत आणि जे स्वतः अभ्यास घेत आहेत तर यांच्यामध्ये काही फरक तुम्हाला वाटतो का? फरक तर अमृता डेफिनेटली आहे. बिकॉज जे स्टुडंट्स क्लासेस लावतात वी टीच देम व्हेरी प्रॅक्टिकली. म्हणजे ऑल्दो सब्जेक्ट थिओरिटिकल आहे पण आमची जी कोचिंग आहे ती खूप प्रॅक्टिकल आहे. त्याच्यात आम्ही त्याचं ॲप्लिकेशन कसं करणार ते शिकवतात क्लासेसमध्ये. अँड जे स्टुडंट्स डेफिनेटली क्लास लावत नाही ते they cannot get the application of those particular subject. तर हे एक खूप मोठा डिफरन्स आहे. प्लस वी हॅव अ फिक्स अकॅडमिक कॅलेंडर, फिक्स अकॅडमिक प्लॅन, जिथे रिव्हिजन लेक्चर्स असतात, टेस्ट सिरीज असतात. सो अ स्टुडंट हू इज डेफिनेटली इन्व्हेस्टिंग टाइम अँड एनर्जी इन डुईंग ऑल दिस will definitely score better and will have more practical knowledge as compared to other students. अगदीच. तर रुची मॅडम यांनी सांगितल्याप्रमाणे गेल्या 15 वर्षात त्यांनी त्यांच्या क्लासेसच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांचं करिअर घडवलंय. आणि तुम्हाला जर का इंजिनिअरिंग करायची आणि त्या बाबतीत तुमच्या मनात जर कोणते प्रश्न असतील तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय, या नंबरवर संपर्क साधून ऑनलाईन ऍडमिशन बद्दल तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता. या विषयाबद्दल आपण मॅडमकडून अजून जाणून घेणारच आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपल्या सोबत आहेत रुची नशलानी मॅडम. ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं तुम्ही सांगितलं की ज्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग करायची आहे त्यांना तुम्ही कशा पद्धतीने सपोर्ट करता, कसं मार्गदर्शन करता. ऑनलाईन देखील आपल्याकडे रजिस्ट्रेशन पद्धत आहे, मात्र तरी देखील जेव्हा सेमिनार होत असतं तेव्हा विद्यार्थ्यांना असा प्रश्न असतो की हे नेमकं कोणकोणत्या लोकेशनवर होणार आहे आणि आम्हाला तिकडे येऊन रजिस्ट्रेशन देखील करायचं आहे का? तर अशा विद्यार्थ्यांना काय सांगाल? You can register online for this seminars. नंबर्स ऑलरेडी आम्ही डिस्प्ले करतोय, त्या नंबरवरती तुम्ही रजिस्टर करू शकतात. आमचे सेमिनार या वर्षी 4 ठिकाणी होणार आहे. आमचे सेंटर्स कल्याणला आहे, डोंबिवलीला आहे, ठाण्याला आहे आणि नवी मुंबईच्या नेरूलमध्ये आहे. तर या 4ही ठिकाणी आपले सेमिनार्स होणार आहे आणि हे कम्प्लिटली फ्री ऑफ कॉस्ट आहे. सगळे स्टुडंट्स अँड पेरेंट्स ज्यांना इंजिनिअरिंग ऍडमिशनसाठी अप्लाय करायचं आहे त्यांच्यासाठी हे अगदी मॅन्डेटरी आहे सेमिनार अटेंड करणं. त्याच्यात आम्ही तुम्हाला एक फ्री किट देणार आहोत. त्या फ्री किटमध्ये इन्फॉर्मेशन ब्रोशर आहे. पूर्ण मुंबईमधले 68 इंजिनिअरिंग कॉलेजेसची कट ऑफ्स त्या बुकलेटमध्ये असणार आहे. ते कुठल्या लोकेशनवरती आहे, त्यांची ईमेल आयडीज, त्यांची वेबसाईट्स, त्यांची फीस देखील किती आहे, ते सगळे इन्फॉर्मेशन इंजिनिअरिंग कॉलेजेसची त्या बुकलेटमध्ये तुम्हाला मिळणार, पिनॅकल इंजिनिअरिंग क्लासेसच्या ब्रोशरमध्ये. अँड also in seminars we will give you complete steps for engineering admission rounds. तर रुची मॅडम यांनी सांगितल्याप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग करायची आहे त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे, कारण या सेमिनारमध्ये जाऊन तुम्ही रजिस्टर करू शकता आणि त्यानंतर तुम्हाला एक किट देखील मिळणार आहे. तर ही सगळी माहिती मिळवण्यासाठी स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय, या नंबरवर संपर्क साधून या सेमिनारबद्दल तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता. मात्र सेमिनारबद्दल तुम्ही सांगितलं, काही विद्यार्थी आणि पालक जेव्हा या सेमिनारमध्ये येतात तरी देखील त्यांच्या मनामध्ये काही डाऊट्स असतील, काही प्रश्न असतील, तर हे मग तुम्ही कसं सॉल्व्ह करता, त्यांना कसं हँडल करता? करेक्ट. सेमिनार इज इन ग्रुप, बट जर
पेरेंट आणि स्टुडंटला पर्सनलाइज्ड काउन्सिलिंग हवी असेल तर आमच्या क्लासेसमध्ये आम्ही सेमिनार नंतर पेरेंट्स आणि स्टुडंट्सला अपॉइंटमेंट देऊन पर्सनलाइज्ड काउन्सिलिंगसाठी बोलवतात. त्या काउन्सिलिंगमध्ये आम्ही त्यांना ब्रांच सिलेक्शन कसं करायचं, कुठले पॅरामीटर्स असतात एका चांगल्या ब्रांच सिलेक्ट करायला किंवा एका चांगल्या कॉलेजला सिलेक्ट करायचं, ते सगळं पर्सनलाइज्ड फॉर दॅट स्टुडंट आम्ही डिझाईन करतो. अराउंड 20-25 मिनिट्सचा तो सेशन आहे आणि ते देखील कम्प्लिटली फ्री ऑफ कॉस्ट आहे. फक्त प्रायर अपॉइंटमेंट पाहिजे त्याच्यासाठी. सो दिस पर्सनलाइज्ड काउन्सिलिंग दॅट वी डू इज इन आवर ओन सेंटर्स. अँड आमचं जे USP आहे पिनॅकल इंजिनिअरिंग क्लासेसचं जे USP आहे दॅट इज ऑप्शन फॉर्म फिलिंग. आमची एक टीम आहे जे स्वतः प्रत्येक स्टुडंटचा अनालिसिस करून त्यांची इंटरेस्ट काय आहे, त्यांची मार्क्स किती आहे, त्यांची लोकेशन काय आहे, ते सगळे पॅरामीटर्स धरून स्टुडंटसाठी आम्ही फ्रीमध्ये ऑप्शन फॉर्म डिझाईन करून देतो. आता ही ऑप्शन फॉर्म खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे कारण की इट इज a very important step in the engineering admission process. Any mistake that you make in filling up the option form cannot be reversed. It is a irreversible mistake. त्याच्यामुळे खूप एक्सपिरियन्स आणि खूप नॉलेजची गरज आहे, खूप अवेअरनेसची गरज आहे. आमची खूप क्वालिफाईड टीम आहे जे ऑलमोस्ट 15 वर्षापासून हजारो स्टुडंटसाठी दरवर्षी ऑप्शन फॉर्म भरतात. त्यामुळे आफ्टर सेमिनार स्टुडंट्स आणि पेरेंट्स क्लासेसला येतात, आम्ही त्यांचा काउन्सिलिंग करतो. पर्सनलाइज्ड काउन्सिलिंग नंतर आम्ही त्यांना ऑप्शन फॉर्म भरून देतो. तर जसं आता तुम्ही सांगितलं की जे विद्यार्थी आणि पालक या सेमिनारला येणार आहेत त्यांच्या मनात जे काही डाऊट्स आहेत ते देखील या सेमिनारच्या माध्यमातून निघून जाणार आहेत आणि गेल्या 15 वर्षांपासून तुम्ही हे क्लासेस चालवतात आणि हेच खरं तर तुमच्या यशाचं गमक आहे. आताच्या काळात जर आपण बघितलं तर विद्यार्थ्यांना 30-35% मिळतात, मात्र जेव्हा विद्यार्थी तुमच्या क्लासेसमध्ये येतात तर 9 विद्यार्थी असे ज्यांना 100 पैकी 100 गुण मिळालेत. तर हे नेमकं तुम्ही कसं साध्य केलं? Amruta, this is like a very lucky year. This is our 15th year and the result of the students is like the gift to Pinnacle. There are 9 students ज्यांना आउट ऑफ मार्क्स पडले आहे इंजिनिअरिंगच्या सब्जेक्ट्समध्ये, मॅथ्स, मेकॅनिक्स, BEE, जिथे पास होणं पण खरं खूप डिफिकल्ट आहे. या सब्जेक्ट्समध्ये त्यांना 100 आउट ऑफ 100 मार्क्स मिळाले. And I would really like to give the entire credit to the dedicated teaching team and my students. Undoubtedly they were completely focused. पण एक खूप इम्पॉर्टंट सक्सेस मंत्र आमचा क्लासेसचं जे आहे, जे म्हणजे स्टुडंट्स फॉलो करतात, दॅट इज अर्ली स्टार्ट. वी डू नॉट अलाव आवर स्टुडंट्स टू वेस्ट टाइम एट ऑल. आता CETची एक्झाम झाली आहे, त्याच्यानंतर लगेच ऍडमिशन रिझल्ट येणार आणि ऍडमिशन प्रोसेस जी आहे ती स्टार्ट होणार. ही ऍडमिशन प्रोसेस एज आय सेड विल गो अप टू 3 मंथ्स. म्हणजे पूर्ण जून, जुलै, ऑगस्ट मध्ये स्टुडंट फक्त ऍडमिशन प्रोसेस करणार आहे. त्याच्यानंतर कॉलेजेस स्टार्ट होणार आणि लगेच नोव्हेंबर आणि डिसेंबर मध्ये त्यांची एक्झाम असेल. तर ही गॅप ना, ही वेळ खूप कमी आहे स्टुडंट्सकडे आणि ड्यू टू लॅक ऑफ अवेअरनेस जून, जुलै, ऑगस्ट हे जे 3 इम्पॉर्टंट मंथ्स आहे हे स्टुडंट्स वेस्ट करतात. आम्ही पिनॅकलमध्ये त्यांना हा 3 महिन्यात वेकेशन बॅचेस रन करून फर्स्ट सेमेस्टर पूर्ण सिलेबस कंप्लीट करून देतोय. त्यामुळे ही जी वेकेशनचा उपयोग आम्ही इथे क्लासेसमध्ये करतोय त्याचा आम्हाला खूप फायदा झालाय. अँड आय रिअली फील इट इज बिकॉज ऑफ दिस अर्ली स्टार्ट. स्टुडंटला नंतर खूप वेळ मिळतो रिव्हिजनसाठी, ते कॉन्फिडंट असतात आणि दॅट इज द रिझन ते चांगलं परफॉर्म करतात. अगदीच. तर रुची मॅडम यांनी सांगितल्याप्रमाणे आता वेकेशन बॅचेस देखील सुरू होतात आणि त्यामध्ये देखील इंजिनिअरिंगला जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचंय तर ही प्रोसेस नेमकी कशी असणार आहे याबद्दल माहिती दिली जाते. तुम्हाला देखील जर ही माहिती हवी असेल तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय, या नंबरवर संपर्क साधून ही संपूर्ण ऍडमिशन प्रोसेस आणि या क्लासबद्दल तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता. जसं आता आपण इंजिनिअरिंग बद्दल बोलतोय आणि तुम्ही स्वतः देखील अनेक विद्यार्थी आणि पालकांचं काउन्सिलिंग देखील करत असतात. जेव्हा विद्यार्थी इंजिनिअरिंग करतो तेव्हा कुठेतरी अभ्यासाचं प्रेशर किंवा इतका अभ्यास आपल्याला करायचा आहे म्हणून विद्यार्थी टेन्शनमध्ये येतो, डिप्रेस होतो. तर असे विद्यार्थी जेव्हा तुम्ही पाहता तेव्हा त्यांचं काउन्सिलिंग देखील तुम्ही त्यांना कसं देता? सो बेसिकली स्टुडंट्स जनरली CET नंतर किंवा एंट्रन्स नंतर थोडेसे डिमोटिवेटेड असतात अँड त्यांना
सगळ्यात चांगलं मोटिवेशन म्हणजे आमचे जे रिझल्ट आहे, वेअर वी टेल देम, वी हॅव शोन देम दॅट स्टुडंट्स ज्यांनी ऑल्दो 12th मध्ये किंवा सीईटी मध्ये चांगलं परफॉर्म नाही केलं आहे त्यांना आम्ही प्रॉपर काउन्सिलिंग करून इंजिनिअरिंग मध्ये ऍडमिशन पण दिलं आहे, इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ऍडमिशन पण दिलं आहे अँड ते सेमिस्टर 1 सेमिस्टर 2 आणि पूर्ण इंजिनिअरिंग मध्ये चांगले परफॉर्म करतात. त्यामुळे जेव्हा ते दुसऱ्या स्टुडंट्सला बघतात की इफ ही कॅन डू इवन आय कॅन डू, सो आय थिंक दॅट फंडा वर्क्स विथ द जनरेशन. एकंदरीतच तुम्ही तुमच्या क्लासेस बद्दल तर सांगितलं, मात्र जाता जाता आपल्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय संदेश द्याल? सो आय वुड ओनली लाईक टू से की इंजिनिअरिंग अजिबात डिफिकल्ट नाही आहे, फक्त एक परफेक्ट प्लॅनिंग आणि त्याची टाइमली इम्प्लिमेंटेशन खूप गरजेचं आहे. जर तुम्ही प्रॉपर प्लॅनिंग केली आणि वेळेवर त्याला इम्प्लिमेंट केलं तर इंजिनिअरिंग करणं खूप जास्त सोपं आहे अँड पिनॅकलचं फुल सपोर्ट आहे. फक्त इंजिनिअरिंग ऍडमिशनसाठी नाही, पुढे 4 वर्ष पण आमची पूर्ण टीम 24/7 उभी आहे तुमचं एक चांगलं करिअर करण्यासाठी. अगदीच. तर ज्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगमध्ये उत्तमरित्या करिअर करायचं आहे त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय, या नंबरवर संपर्क साधून या क्लासेसबद्दल आणि ॲडमिशन प्रोसेसबद्दल तुम्ही संपूर्ण माहिती घेऊ शकता. आज तुम्ही ते आलात आणि खास करून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना इतकी महत्त्वाची माहिती दिली आणि तुमच्या क्लासेसबद्दल देखील मार्गदर्शन केलं. तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. त्याचबरोबर गुरुकिल्ली यशाची या कार्यक्रमात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.